नमस्कार, हॉट सीट या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण संवाद साधतोय भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत. मुनगंटीवार साहेब, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. महायुतीची विशाल युती होण्याकडे वाटचाल सुरू होती, त्याची निर्णय प्रक्रिया सध्या काय आहे? नाही, आता विषय सर्व संपले आहे, चित्र स्पष्ट आहे. 245 विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने आशीर्वाद दिला आहे. 192 विधानसभेत 30,000पेक्षा जास्त मताधिक्य आहे. आता सारे विषय संपले. महायुतीमध्ये आम्ही 6 पक्ष किंवा संघटना एकत्र आहोत. या 6 पक्षाला एकत्रितपणे जागेच्या वाटपाच्या चर्चा करत आम्हाला पुढे न्यायचं आहे आणि महायुतीची सत्ता ही महाराष्ट्रात आणायची आहे. पॉलिसी डिसिजन झालेलं आहे धोरणात्मक मनसेच्या संदर्भामध्ये की त्यांना विशाल युतीमध्ये महायुतीमध्ये घ्यायचं नाही किंवा हो, या संदर्भात जो काय मनसेलाही आमच्यात यायचं नाही, आम्हालाही त्यांना घ्यायचं नाही. आता हा विषयच उपस्थित होत नाही. तेही येण्यासाठी इच्छुक नाही, आम्हीही घेण्यासाठी इच्छुक नाही. ज्याच नेत्यांनी वाईट आणि रसातळाला नेण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं, त्याच काँग्रेस एनसीपीच्या नेत्यांना आपण आता सरसकट प्रवेश देत आहेत, त्यांना खासदार बनवत आहेत, विधानसभेची तिकीटं देणार आहात. हिना गावित उदाहरण असेल, विजयकुमार गावित, त्यांच्यावर आतून सुप्रीम कोर्टमध्ये हायकोर्टमध्ये केसेस चालू आहेत. माझ्या माहितीप्रमाणे हिना गावितवर कोणतीही केस चालू नाही. ती अतिशय सुशिक्षित MBBS MD केलेली अतिशय गुणवान मुलगी आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून मी एक गोष्ट निश्चितपणे सांगू शकतो की शेवटी प्रभू रामानी सुद्धा जेव्हा लंकेवर स्वारी केली तर तिथं चांगुलपणा असणाऱ्या बिभीषणाला आपल्यामध्ये सामावून घेतलं. रावण कुंभकर्ण आणि इंद्रजित घेतले नाही. याचाही अर्थ स्पष्ट आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे जे भ्रष्टाचारी नेते असतील, जे वाईट नेते असतील, त्यांना पक्षामध्ये घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. याचा अर्थ हिना गावित जरी भाजपामध्ये असल्या, त्यांना प्रवेश दिला असला, त्यांना खासदार केलं असलं पक्षाने, तरी त्याच्या वडिलांना मात्र भाजपात प्रवेश नाही. त्यांच्या वडिलांवर आपण सांगताय कोणती शिक्षा झाली? आज तर ते काही पक्षात येण्यासाठी त्यांनी काही आमच्याकडे प्रस्ताव दिलेला नाही. स्वर्गीय मुंडे साहेब जिवंत असताना एक 4-8 दिवस त्यांच्या जाण्याच्या अगोदर प्रसारमाध्यमातून आणि खाजगीसुद्धा राणे समर्थकांकडून बातम्या येत होत्या भाजपा प्रवेशाच्या. खरोखर काय परिस्थिती होती? इच्छुक होते राणेसाहेब भाजपात येण्यासाठी? ते इच्छुक होते की नाही मला माहीत नाही, पण एक जी पॉलिसी आहे त्यामध्ये मला निश्चित माहीत आहे की राणेसाहेब भारतीय जनता पार्टीमध्ये येणार नाही आणि भारतीय जनता पार्टी त्यांना घेणार नाही. संयुक्त महाराष्ट्रवादी भूमिका असणाऱ्या शिवसेनेसोबत महायुती म्हणून तुम्ही सामोरं जातात. ही विदर्भाच्या जनतेची कुचेष्टा किंवा फसवणूक नाही? फसवणूक नाही, कारण विदर्भ राज्य स्वतंत्र करण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीची स्पष्ट आहे. योग्य क्षणी आज भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आहे. योग्य क्षणी आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्याच्या भूमिकेनुरूप भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व विचार करणार आहे. पण आज या क्षणाला स्वतंत्र विदर्भ राज्याची भूमिका आम्ही काही मागे घेतली असा त्याचा अर्थ नाही आहे. महाराष्ट्रामध्ये जर भाजपची युतीची सत्ता आली आणि भाजपचे जास्त आमदार आले तर खडसे, फडणवीस, तावडे यांच्यासोबत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुधीर मुनगंटीवार असतील? असं आहे की आमच्या चौघांपैकी कोणीही स्पर्धक नाही. आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सैनिक आहोत. पक्ष नेतृत्व योग्य क्षणी कोण उपमुख्यमंत्री होईल, कोण मंत्री होईल, कोण मुख्यमंत्री होईल, कोण साधा आमदार असेल, कोण संघटनेत काम करेल, याचा सर्वांकष आणि सर्वांगीण विचार करेल. पण मला असं वाटतं की आज कोण मुख्यमंत्री होईल यामध्ये कोणातही स्पर्धा नाही. कोणाच्याही मनात मुख्यमंत्री व्हावं इच्छा नाही. मीच मुख्यमंत्री झालोच पाहिजे असा कोणाचाही हट्ट नाही. पण एक हट्ट आमचा सर्वांचा एकत्रितपणे आहे आणि तो म्हणजे महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा आणि सामान्य शेवटच्या टोकावर राहणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर हे राज्य रयतेच आहे असं वाटावं. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणायचं आणि त्याचबरोबर स्वतंत्र विदर्भाच्या संदर्भामध्ये भाजपाची आजही स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे. स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका भाजपाची आहे असं सांगतात सुधीर मुनगंटीवार. शेवटच्या भागामध्ये रॅपिड फायर राऊंडमध्ये त्यांच्या शासन संवाद आपण सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. हॉट सीट या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा आपलं स्वागत. आपण संवाद साधतो आहे सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत.
मुनगंटीवार साहेब पुन्हा एकदा स्वागत. या शेवटच्या भागामध्ये रॅपिड फायर राऊंड असा एक आम्ही आपल्याला धड प्रश्न विचारू. राजकारण्यांबद्दल एक गैरसमज असा नेहमीच आहे की त्यांना भाषणं ठोकणं आवडतं, लांबलचक तासनतास त्यांना गप्पा मारणं आवडतं. मात्र आपल्या या छोट्या प्रश्नांना कशा पद्धतीनं मुनगंटीवार साहेब उत्तर देतात आणि राजकारण्यांबद्दलचा हा गैरसमज कसा खोटा ठरवत आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. मुनगंटीवार साहेब, जे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारू, यस नो किंवा हो नाही चूक बरोबर अशा पद्धतीची उत्तर अपेक्षित आहे. मी प्रश्नांना सुरुवात करतो. रॅपिड फायर राऊंड. प्रश्न क्रमांक 1. भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत एक अनुभवी नेता म्हणून कुठेतरी कमी पडत आहे हे चित्र आहे, मान्य की अमान्य? याचं उत्तर होय नाही देता येणार नाही, कारण या पदाची अभिलाषा कोणाच्याही मनात नाही आणि माझ्याही मनात नाही. राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता असूनही तुम्ही केवळ विदर्भात रमता असा आरोप तुमच्यावर केला जातो, खरं की खोटं? हे जनतेला ठरवू द्या. प्रश्न क्रमांक 3. जास्त जागा भाजपच्या आल्या तर भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा की सेनेचा? आपल्याला काय वाटतं? महायुती ठरवेल. सेनेचा आग्रह मोडून स्वतंत्र विदर्भ होईल असं वाटतं? स्वतंत्र विदर्भ राज्य होईल म्हणजे होईलच. यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या मनात काय इच्छा आकांक्षा आहे हा प्रश्न गौण आहे. हा विदर्भाच्या जनतेच्या मनातला प्रश्न आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य होणार म्हणजे होणारच. मोदी लाटेवर स्वार होऊन राज्यात आपोआप सत्ता परिवर्तन होईल असं अनेक भाजपच्या नेत्यांना वाटते आणि म्हणून अनेक भाजपचे नेते सध्या हवेत आहेत. आपल्याला काय वाटतं? असं वाटू नये. अति आत्मविश्वास आमचा घात करण्याची शक्यता आहे आणि आपल्या माध्यमातून मी लाखो कार्यकर्त्यांना सांगतो, अति आत्मविश्वास ठेवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, कर्तृत्वावर विश्वास ठेवा महायुतीचं सरकार आणण्यासाठी. जैतापूरच्या मुद्द्यावर सेनेचा विरोध असूनही भाजप सकारात्मक आहे, चुकी बरोबर? आज भाजप सकारात्मक आहे. पक्षांतर्गत तुमची स्पर्धा कोणाशी आहे? खडसे, फडणवीस की तावडेंसोबत? कोणाशीही नाही. स्वतःशी? स्वतःशीही नाही. राज्यात भाजपचे जास्त आमदार आल्यास मुख्यमंत्री व्हायला आपल्याला आवडेल? मला भारतीय जनता पार्टीच्या संघटनेत काम करायला जास्त आवडेल. अखेरचा प्रश्न, मग संयुक्त महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल की फक्त वेगळ्या विदर्भाचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल? मला संयुक्त महाराष्ट्राचा विकास व्हावा आणि विदर्भ राज्य होऊन विदर्भाच्या जनतेच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावं आणि दोन्हीही ठिकाणी रयतेचं राज्य यावं हीच अपेक्षा आहे. मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा घेऊन मी राजकारणात आलो नाही, मंत्रिपदाची अपेक्षा घेऊन आलो नाही. जर मंत्रिपदाची अपेक्षा घेऊन आलो असतो तर कदाचित 15-15 वर्ष विरोधात न राहता भुजबळ साहेबांच्या मार्गावर, राणेसाहेबांच्या मार्गावर आम्ही गेलो असतो. आम्ही तो मार्ग आयुष्यात स्वीकारणार नाही. आम्हाला सत्ता असो अथवा नसो, आम्हाला जनतेचं राजकारण करायचं आणि ते आम्ही आजपर्यंत करत आलो. सत्ता असो अथवा नसो, जनतेचं राजकारण आम्हाला करायचं आहे. पक्षाची आमची बांधिलकी आहे. आम्ही तत्वांवर या ठिकाणी भाजपामध्येच यापुढीलही काळात राहू आणि मुख्यमंत्र्याची कोणतीही अभिलाषा माझ्यामध्ये नाही आहे. तसंच पक्षातील माझे जे सहकारी आहेत त्यांच्याशी मुख्यमंत्रीपदाच्या अनुषंगानं कोणतीही स्पर्धा नाही आहे अशी ठाम आणि स्पष्ट मत आहे सुधीर मुनगंटीवार यांच्या. आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर भाजपची स्पष्ट भूमिका आहे. स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे. यामध्ये शिवसेनेचा जरी विरोध असेल तरी ही भूमिका मागे घेणार नाही आणि महायुती म्हणूनच येणाऱ्या विधानसभेला आम्ही एकत्रितपणानं सामोरं जाऊ. कोणताही घटक पक्ष यातून फुटणार नाही असं रोकटोक आणि बिनधास्त मतं व्यक्त केले सुधीर मुनगंटीवार यांनी. मंगेश चिवटे, साम TV, मुंबई.